नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर. जेव्हा काहीतरी साधंच पण तेही चमचमीत असं काही खावं वाटत असेल, तर झटपट बनवा पिवळी खिचडी आणि तिखट तेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी घेते आहे 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. तर हे आपण आता एकत्र करून 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुवून झाल्यावर यामध्ये मी थोडं पाणी घालून भिजत ठेवते आहे. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी घेतला आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडासा खोबऱ्याचा खीस. हे आपण आता ठेचून घ्यायचं आहे. ठेचून झाल्याबरोबर मी काढून घेते एका वाटीत. आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया. तूप गरम झाल्याबरोबर यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आता अर्धा चमचा जिरे आणि आपण जे वाटण केलं होतं खोबरं लसूणचं ते घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान परतून झालं आहे आपलं. आता यामध्ये आपण पाणी घालतो आहे. पाणी घालून झाल्याबरोबर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचावरून मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी मी अंदाजे 4.5 वाट्या घेतलं आहे, ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतले होते. पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी डाळ तांदूळ निथळून घेतलेत. उकळी आल्याबरोबर डाळ तांदूळ यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत. आता मी 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या या प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता आधी आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूया. तर आता मी पातेल्यामध्ये 4 पळ्या तेल घेते आहे अंदाजे. आता आपण 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या कट केल्या होत्या, त्याचप्रमाणे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि पाव चमचा हिंग घेतलं आहे. तेल गरम झाल्याबरोबर 1 चमचा भरून जिरे आपण यात घातले आहे. आता आपण जे लसूण कट केला होता तो यात घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला तो क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचा आहे. फक्त ब्राऊनच नाही होऊ द्यायचा. ब्राऊन झाला की तो क्रिस्पीही होऊ द्यायचा, नाही तर तो आपण तडका घेतला खिचडीवर की तो चिटकू शकतो आपल्या दातांना. आणि क्रिस्पी झालेला छानही खूप लागतो, तुम्ही बघू शकता. क्रिस्पी झाला आहे छान. आता मी पातेलं उतरून घेतलं आहे आणि खाली मी उतरून त्यामध्ये हिंग, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचावरून मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट जो घेतला होता यामध्ये घालून घेते आहे. तोही आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. पातेलं आपल्याला थोड्याशा मोठ्या साईजचं घ्यायचं आहे, कारण कूट घातल्याबरोबर ते वरती येऊन उतूही जाऊ शकतं. त्यामुळे थोडंसं मोकळंच हलवता येईल असं पातेलं घ्यायचं आहे. आता कुकरच्या शिट्ट्याही आपल्या झाल्या, कुकर गार झाला आहे. खिचडी आपली रेडी झाली, तुम्ही बघू शकता. तर ज्यांना कोणाला तिखट आवडत नसेल किंवा कोणी लहान मुलं असेल घरात, तर त्यांच्यासाठी आपण खिचडीमध्ये मस्त 1 चमचा भरून साजूक तूप घालून ते खायला द्या किंवा तुम्ही खाऊन बघा असं पण. आता आपण सर्व करतो आहे खिचडी, पापड, लोणचं आणि यामध्ये हा तडका आपला. खूपच छान असं कॉम्बिनेशन आहे. ह्याची टेस्टही खूप छान लागते. सगळ्यांनी नक्की करून बघा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.